प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आशा ठेवतो की प्रभूमध्ये सर्वजण आनंदी असाल, सुखी असाल आणि प्रार्थना करत असाल. पहा, स्तोत्रसंहिता 34 याचं तिसरं वचन काय म्हणतं? स्तोत्र 34 दाविदाचं स्तोत्र आहे. तिसरं वचन काय म्हणतं? तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णू या. तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी गा आणि आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. होय, नेहमी ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे आणि त्याची स्तुती करणारे असे आपण असलो पाहिजे. आणि होय, आपण तसे बनूया, आत्मिक बनूया. जसं ख्रिस्त सांगतं तसं आत्म्याने खरेपणाने देवाची सेवा करणारे आपण असलो पाहिजे. आणि परमेश्वराला असेच सेवक हवे आहेत. असेच परमेश्वराला सेवक हवे आहेत की जे आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतील. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक छोटस गीत प्रभूला सादर करूया. नंतर येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्ताचं आत्मिक म्हणणं आपण परमेश्वराचा ख्रिस्तामध्ये घेऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनात आणि उपकार मानतो. जे आज ऑनलाईन पाहतील, हिवाळे कुटुंब आहे, आमचे शेजारचे आहेत, या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांचे शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. आमच्या हातून ज्या कळत नकळत सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला आशीर्वादित कशा आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येईल पित्या. आमेन. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की त्याने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये दिली आणि एक सुंदरशी संध्या सुद्धा त्याने आपणास दिली. या संध्येमध्ये आपण त्याच्या नावाला स्तुती अर्पण करूया आणि त्याच्या वचनामध्ये त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. कारण की प्रभूचा धन्यवाद तुमच्या जीवनामधील सर्व परिस्थिती बदलतो. आणि धन्यवाद फक्त चांगल्या परिस्थितीत नाही तर सर्व वाईट परिस्थितीमध्ये आपण त्याचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. परिस्थिती कितीही तुमच्या इच्छेनुसार नसो, पण जेव्हा तुम्ही धन्यवाद करता असा परिस्थितीकडे न पाहता, तेव्हा तुम्ही केलेला धन्यवाद ख्रिस्तामध्ये तुमची सर्व परिस्थिती बदलतो. तुमची सर्व परिस्थिती तो बदलतो. तुम्हाला शक्य अशा गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसत असतील, तुमच्या जीवनात दिसत असतील, पण जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये एक राखता ख्रिस्ताच्या आणि धन्यवाद करायला सुरुवात करता आपल्या जीवनामध्ये, तेव्हा तुमची सर्व परिस्थिती बदलते. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. मैं प्रभूचा धन्यवाद नेहमी करणारे बना. जेव्हा तुम्ही धन्यवाद करता तेव्हा तुम्ही त्याच्या समागमी जाता आणि त्याच्या संगती चालता. कारण की ही दुनिया, या जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला शांती देणार नाहीत, आनंद देणार नाहीत, पण ख्रिस्त तो खरी शांती देणार आहे, तो खरा आनंद देणार आहे. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तो सामर्थ्य देतो, ज्ञान देतो आणि तुमची सर्व परिस्थिती बदलतो. याकरता नेहमी सर्व परिस्थितीत प्रभूला धन्यवाद देणारे बना. धन्यवाद तुमचे सर्व अडखळणं तोडून काढतं, तुमची सर्व विपरीत परिस्थिती अनुकूल अशी बनवतो. याकरता आपल्या मुखातून प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. दोषापेक्षा धन्यवाद देणं आशीर्वादित आहे.
एकमेकांना दोष न लावणारे बना, सर्व परिस्थितीत देवाची स्तुती करणारे बना. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमा कोटि को की स्तुति. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमा कोटि कोटि स्तुति. धन्यवाद योग्यता से बढ़ के दिया है, अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. योग्यता से बढ़ के दिया है, अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है, अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमा कोटि कोटि स्तुति. धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा, तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा, सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान, सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमा कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराचा धन्यवाद करणारेपणा. आणि होय, जेव्हा तुम्ही सर्व परिस्थितीत त्याच्या नामाचा धन्यवाद करता, तेव्हा तुमची सर्व आजूबाजूची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदलते. आणि तो बदलणारा परमेश्वर आहे. तो सर्व परिस्थिती तो बदलणारा परमेश्वर आहे. तुमची निर्जीव परिस्थिती सजीव करणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टी तो शक्य करणारा परमेश्वर आहे. याकरता निंदा होत असताना, विपरीत परिस्थितीमध्ये असताना कुठल्याही भयाने भयभीत होऊ नका. ते तुमच्या समोर भय किती मोठं असू द्या, पण त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. त्याच्या विश्वासात राहा. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. आणि सर्व परिस्थितीत, दुःखामध्ये, सुखामध्ये देवाला धन्यवाद देणारे बना. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो
त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला आणि नेहमी धन्यवाद देत राहा. कारण की या जगामध्ये तुम्हाला कुठलाही आनंद हा स्थिर असा मिळणार नाही. कुठलीही शांती तुम्हाला स्थिर करणार नाही. त्याच्याकडेच तो सार्वकालिक जीवनाचा परिपूर्ण असा आनंद आहे. तुम्हाला सर्व परिस्थितीत तो आनंदी असा ठेवेल. याकरता त्याच्या नामाचा धन्यवाद करणारे बना. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. प्रभू सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि येणाऱ्या वचनाविषयी ख्रिस्ता तुझ्या नावामध्ये पित्याला धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाद्वारे सुद्धा प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील आम्हास ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली, काळ दिला, आपल्याला एकत्र आणलं. आणि या एकत्र असताना आपण पुन्हा एकदा प्रभूचं वचन ऐकणार आहोत, प्रभूची स्तुती करणार आहोत. सर्व संकटात, सर्व परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करणारे बना. कारण की तुमचा धन्यवाद सर्व परिस्थिती बदलून टाकतो. तुमच्या आजूबाजूची सर्व परिस्थिती बदलून टाकतो आणि सर्व गोष्टी तुम्हाला अनुकूल अशा करतो. जेव्हा तुम्ही जिवंत पित्याला ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद करता, तुमच्या संकटामध्ये, तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या क्लेशामध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये, संकटेसमोर उभी असताना जेव्हा तुम्ही धन्यवाद करता परमेश्वराच्या नामाचा ख्रिस्तामध्ये, तेव्हा सर्व परिस्थिती तुमची बदलून जाते. आणि हेच तर चिन्ह आहे देवाच्या लोकांचं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं, की सर्व परिस्थितीत निंदा होत असताना आशीर्वाद देणारे, दुःख क्लेश असताना आनंद करणारे, छळ होत असताना आनंद करणारे, इतरांकरता चांगलं पेरणारे, हे चिन्ह, ही ओळख त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची आहे. ही ती मेंढरं आहेत जी मेंढपाळाच्या मागे चाललेली आहेत. आणि ही मेंढरांची ओळख आहे. कारण की आपला मेंढपाळ याच मार्गाने गेला, याच मार्गाने, या चित्तवृत्तीमध्ये तो राहिला. आपणही त्या चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वराचा धन्यवाद करा कारण की त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा धन्यवाद करा कारण की त्याची दया सनातन आहे. तो सनातन आश्रय दुर्ग आहे. ती न खंड पडणारी दया आहे. ती रोज तुमच्या जीवनी नवी असे होते. याकरता तुमच्या दुःखांकडे, तुमच्या येणाऱ्या समोर संकटामध्ये, तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटाकडे पाहणारे बनू नका.
तर जो परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू शकतो त्याच्या नामाचा धन्यवाद करणारे आणि सर्व परिस्थितीत त्याच्या नामावर, परमेश्वरावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असे बना. ती परिस्थितीमुळे तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, तर संकटात सुद्धा देवाचे जयोत्सव करणारे असे बना. कारण की प्रभूचं, बायबलचं वचन, परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवतं, परमेश्वराचा धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. त्याची दया न संपणारी अशी आहे. तुमच्या जीवनामध्ये आलेल्या संकटाकडे पाहून भयभीत होऊन असं समजू नका की परमेश्वराची दया माझ्यावरची संपली आहे काय. परमेश्वरी परिस्थिती बदलू शकत नाही. हे विचार आपल्या जीवनातून काढून टाका. कारण की परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की परमेश्वराचा धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे. त्याची दया न संपणारी आहे. तो सनातन आश्रय दुर्ग आहे. भयभीत होऊ नका, निंदा होत आहे म्हणून, क्लेश आहेत म्हणून, दुःख आहेत म्हणून. तर अशा सर्व परिस्थितीत देवाचा नामाचा धन्यवाद जोराने अति गजर करणारे असे बना. तुम्ही केलेला तो धन्यवाद ती परिस्थिती बदलतो. जेव्हा तुम्ही देवाच्या नामाचा धन्यवाद वाढवता तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा तुमच्या जवळची सर्व विपरीत परिस्थिती बदलते. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये निंदा येतात, क्लेश येतात, दुःख येतात, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जीवनातून देवाच्या नामाचा धन्यवाद वाढवा. कारण की देवाच्या नामाचं धन्यवाद जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा विश्वास परमेश्वरावर, ख्रिस्तावर दृढ होतो आणि ती संकट तुम्हाला भयभीत करत नाहीत. तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला येऊन भीती घालत नाही. तुमचं मन अस्थिर होत नाही कारण की तुमचा विश्वास दृढ असतो. आणि जेव्हा तुमचं जीवन तुम्ही असं प्रार्थनेमध्ये धन्यवाद देत बदलता तेव्हा तुमच्या जवळची समोरची परिस्थिती बदलते. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो पहा, मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमचा विश्वास असेल तर तुम्ही डोंगराला इथून उठून तिकडे पड म्हणला तरी तो पडेल. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण हेच वचन शिकणार आहोत. काय आपण फक्त आनंदात देवाचा धन्यवाद करणारे आहोत का आणि संकट क्लेश आले म्हणून देवाच्या मार्गातून मागे वळणारे आहोत? मग आपल्या मुखातून पहा निंदा, द्वेष देवाला, इतरांना, आपल्या आई वडिलांना, शेजाऱ्यांना, जिथं काम करतात तिथल्या अधिकाऱ्यांना देणं चालू होतं. ईयोब म्हणतो पहा त्याच्या बायकोला, देवाकडून फक्त सुखच घ्यावे काय, दुःख नव्हे काय. दुःखात सुद्धा विश्वासू राहा. वधस्तंभावर असताना ख्रिस्ताने, क्लेशात असताना सुद्धा देवाच्या नामाचा धन्यवाद केला. त्यांनी क्षमा मागितली त्या लोकांना जे त्याची निंदा करत होते, ज्यांनी त्याच्या हातीपायी खिळे ठोकले. हातीपायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. हातीपायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. पहा, त्याला जखमी केलं, त्याची निंदा केली, त्याच्या तोंडावर थुंकले, तरी सुद्धा तो देवाच्या आज्ञा पालनामध्ये विश्वासामध्ये होता. मग आपण त्याची मेंढर आहोत, तर आपण सुद्धा दुःखात, क्लेशात असताना, त्रासात असताना, निंदा होत असताना आपण देवाच्या नामाचा धन्यवाद करणारे असलो पाहिजे. परमेश्वराचा धन्यवाद करा कारण की त्याची दया सनातन आहे. आलेली दुःख, क्लेश, संकट पाहून देवाची दया संपली का काय असा संशय धरणारे बनू नका. तर देवाची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. रोज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जो दिवस पाहता ती रोज नव्याने होते. प्रेज द लॉर्ड. असं विलाप गीत याचा 3रा अध्यायात वचन आहे. पहा, योना या संदेशाकडे आपण वळूया. योना याचा 2रा अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. योना याचं पुस्तक
त्याचं योनाच्या पुस्तकामध्ये सुंदर वचन आहे पहा. योना जेव्हा परमेश्वरापासून दूर पळत असतो, योना याचं पुस्तक 2रा अध्याय याचं 1 आणि 2 वचन. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात? योना देवापासून पळाला आणि मत्स्याच्या मुखात अडकला. परमेश्वराने मत्स्य तयार केला आणि मत्स्याने त्याला गिळलं. जेव्हा तेव्हा परमेश्वराच्या सानिध्यातून तुम्ही बाहेर पडता, वेगळे होऊ पाहता, द्वेषात, क्लेशात, निंदामध्ये राहू पाहता, दैहिक इच्छामध्ये राहता, तुम्ही परीक्षेमध्ये सापडता. देवाच्या समागमेने राहा. दुःख आले, संकट आले तरी त्या परमेश्वराला त्याची चित्तवृत्ती, ख्रिस्ताची चित्तवृत्ती सोडणारे असे बनू नका. जेव्हा तुम्ही प्रार्थना बंद करता, जेव्हा देवाचं वचन वाचणं बंद करता, जेव्हा तुम्ही देवाच्या समागमे राहणं बंद करता, तेव्हा तुम्ही संकटात सापडता. म्हणजे तुमच्या जीवनात संकट येणार नाहीत असं नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात जीवन जगता, तेव्हा तुमच्या जीवनातील संकट अधिक येणार. प्रेज द लॉर्ड. कारण की आपला मेंढपाळ त्याच मार्गाने गेला, आपल्याला पण त्याच मार्गाने जायचंय. पण परमेश्वर सर्व संकटातून तुम्हाला बाहेर काढेल कधी? जेव्हा तुम्ही त्या सर्व परिस्थितीत देवाचे विश्वासू, ख्रिस्ताचे विश्वासू राहता, आपल्या जीवनातून देवाला धन्यवाद देता आणि तो धन्यवाद तुमची परिस्थिती बदलतो. पहा, योना देवापासून दूर झाला. तो त्याच्या समागमे, त्याच्या अस्तित्वापासून तो दूर पळू पाहत होता. तो निनवे शहराला जाऊन त्याला संदेश सांगण्याची इच्छा नव्हती. तो पळून चालला होता आणि समुद्रात वादळ आलं, त्या नावेवर गेलं, तर संकटात सापडलं. तेव्हा चिठ्ठी टाकली, योनाचं नाव आलं, योनाला पाण्यात टाकून देण्यात आलं. परमेश्वराने मत्स्य तयार केला आणि योनाला गिळलं. आणि तेव्हा तो मत्स्याच्या पोटात असताना त्याला आठवण आली देवाची, आणि देवाची त्यांनी प्रार्थना केली. आज तुमच्या जीवनात संकट जर असतील तर देवाची आठवण काढा, कारण की देव तुमची आठवण काढत आहे. देवाला धन्यवाद द्या, स्तुती करा. त्या अवस्थेतून देवाला धन्यवाद द्या, प्रार्थना करा ख्रिस्ताची. परमेश्वर त्या सर्व संकटातून तुम्हाला सोडवेल जेव्हा तुम्ही सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे बनता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत देवाला धन्यवाद देणारे बनता. पहा, दानियेलच्या पुस्तकात पण आपण 1-2 दिवसापूर्वी वचन ऐकलं होतं. पुन्हा एकदा ऐकूया. दानियेलचं पुस्तक याचा 6वा अध्याय 10 आणि 11 वचन वाचलं होतं आपण 2 दिवसापूर्वी. पुन्हा एकदा हे वचन ऐकूया. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचं वचन वारंवार वाचता, तेव्हा पवित्र आत्मा त्या वचनाचा एक नवीन आत्मिक अर्थ तुम्हाला विदित करतो आणि ते घेणारे बना, ते सोडून देणारे बनू नका. दानियेल याचं पुस्तक 6वा अध्याय 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली. तो दानियेल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात संकट येतात, अडचणी येतात, तेव्हा तुम्ही तुमच्या देवाची नित्य प्रार्थना करणारे, देवाला धन्यवाद देणारे असला पाहिजे. दानियेलला माहित होतं की फरमानावर सही झालेली, मला सिंहाच्या गुहेत टाकणार आहे, त्याला ठाऊक होतं. पण त्याचा विश्वास देवावर होता. संकट आलेलं असताना सुद्धा दानियेलाने देवाला धन्यवाद देणं सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा संकट तुम्ही डोळ्यांनी पाहता, कानाने ऐकता, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही देवाचा धन्यवाद थांबवत नाही, ख्रिस्तामध्ये धन्यवाद थांबवत नाही, देवासमोर आपले गुडघे टेकता, संकटासमोर टेकत नाही, तेव्हा ती संकट तुमच्या जीवनातून निघून जातात. तुमची परिस्थिती परमेश्वर बदलतो. प्रेज द लॉर्ड.
जेव्हा तुमचे गुडघे ते जिवंत परमेश्वरासमोर टेकलेले असतात, संकटांना, निंदांना, क्लेशांना, हाल अपष्टांना टेकत नाही तर देवासमोर टेकता, ख्रिस्तासमोर टेकता, तेव्हा तेव्हा तुमची परिस्थिती बदलते. दानिएलाने आपल्या देवाची नित्यक्रमाची 3दा प्रार्थना केली, देवाला धन्यवाद दिला आणि देवाने त्या सिंहाची मुखे बंद केली आणि सिंहाच्या तावडीतून दानिएलाला सोडवलं. हे वचन आपल्याला आज हेच सांगत आहे, आपल्याला आत्मिक बोध हाच देत आहे. आज जर तुमच्या जीवनात निंदा होत आहे, तुम्ही संकटात आहात, क्लेशात आहात, आजारपणामध्ये आहात, तर त्याच्या समोर गुडघे टेकू नका, तर परमेश्वरासमोर गुडघे टेका, धन्यवाद द्या, आस्था धरा, पश्चाताप करा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातून संकटात, आपल्या जीवनातून तुमच्या असलेल्या संकटात देवाला धन्यवाद वाढवता, तेव्हा तेव्हा तुमची परिस्थिती बदलते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे, त्याची दया न संपणारी आहे. परमेश्वराची दया न संपणारी आहे. संकट आलं म्हणून घाबरू नका, अविश्वासात जाऊ नका, आपले गुडघे टेकणं थांबू नका. संकटात सुद्धा देवाला धन्यवाद देणारे, नित्य नियमाची प्रार्थना करणारे बना आणि तो नित्य नियम आपल्याला घालून घ्या. दानिएल 3 वेळेस प्रार्थना करत होता, दावीद म्हणतो मी 7 वेळा प्रार्थना करायचो. आपण दिवसातून देवाला धन्यवाद देणारे नित्य क्रम असा आपला पाळा. संकटामुळे, द्वेषामुळे, क्लेशामुळे प्रार्थना करणं सोडू नका. आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद देता, तेव्हा तेव्हा तुमची परिस्थिती बदलते. ही तर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची ओळख आहे. तुमच्या जीवनात संकट असताना, आजारपण असताना, दुःख असताना, क्लेश होत असताना तुम्ही देवाला, ख्रिस्ताला धन्यवाद देणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा दुसरा इतिहास, याचा 20वा अध्याय 21 ते 23 वचन ही पण आपण ऐकली होती. दुसरा इतिहास यामध्ये सुंदर वचन आहे. पहा दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय यातली 21 ते 23 वचन वाचतो. पहा इथं यहोशापाट राजा होता आणि यहोशापाटावर जी माणसं चालून आली होती तेव्हाची परिस्थिती आहे. संदेशला सांगतो प्रार्थना करा, धन्यवाद द्या. आणि तेव्हा काय होतं पहा, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अम्मोनी, मोआबी व सेहर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. प्रेज द लॉर्ड. जी संकट तुमच्यावर दबा धरून ठेवलेली आहेत, बसलेली आहेत, परमेश्वराचे स्वर्गदूत सुद्धा तुमचं संरक्षण करायला बसलेले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटाकडे न पाहता, त्या सैतानाकडे न पाहता, त्या दुष्टाकडे न पाहता, निंदेकडे न पाहता, संकटाकडे न पाहता, आजारपणाकडे न पाहता, जेव्हा जेव्हा तुम्ही गुडघे परमेश्वरावर टेकता, परमेश्वराला धन्यवाद देता, परमेश्वराच्या दयेविषयी स्तुती करता, तेव्हा तेव्हा त्या शत्रूंचा पाडाव होतो. प्रेज द लॉर्ड. पहा पुढचं वचन सांगतं की अम्मोनी व मोआबी, सेईर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्या जर उठले, सेईर निवाशांचा निपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. पहा जे चाल करून आले होते यहोशापाट यहुदी लोकांवर, तेच लोक एकमेकांना मारू लागले. जे संकट तुमच्या समोर आहेत, जे दुःख आहे, जे त्रास आहे, निंदा होता, अशा सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही देवाच्या नामाचा धन्यवाद देता, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुमचा विश्वास डळमळीत होत नाही, तेव्हा ती सर्व परिस्थिती परमेश्वर बदलतो. जे क्लेश, जे संकट, जी निंदा होत असते, तीच निंदा एकमेकांमध्ये गुंतली जाते आणि तुमच्या जीवनातून ती निघून जाते.
प्रेज द लॉर्ड. याकरता परमेश्वराचा धन्यवाद करणारे बना, कारण की त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. प्रेज द लॉर्ड. यशया 54 अध्याय 10 वचन काय म्हणतं पहा. यशया 54 10 वचन काय म्हणतं पहा. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की माझी तुझ्यावरची करुणा कधीच संपणार नाही. याकरता संकट, द्वेष, क्लेश, आजारपण जेव्हा तुमच्या जीवनात येतात, निंदा होत असते, तुम्ही पहा चांगले पेरता एखाद्याच्या जीवनात, पण तुम्हाला तसं तो रिटर्न देत नसेल तर नाराज होऊ नका, अविश्वासात जाऊ नका, देवाला दोष देणारे बनू नका. परमेश्वर म्हणतो की माझी तुझ्यावरची करुणा संपणारच नाही. योहान 3:16. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. एवढी दया परमेश्वराने आपल्यावर केलेली आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. मग काय तो आपल्यावरची दया काढून घेईल काय? काय तो आपल्याला दंडाज्ञा करील काय? नाही. पहा, परमेश्वर म्हणतो कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे तुमची परिस्थिती बदलेल, त्या संकटाकडे पाहू नका. स्वतःच्या तोंडातून निघणारी निंदा बंद करा, द्वेष बंद करा, अविश्वास बंद करा, स्वतःचा मीपणा टाकून द्या, एखाद्याच्या जीवनात अडखळण करणं टाकून द्या, आणि देव जो परमेश्वर दया करतो त्याच्यासमोर नम्र राहा. तुमची परिस्थिती तुमचा धन्यवाद बदलते. तुम्ही परमेश्वराला दिलेला धन्यवाद तुमची परिस्थिती बदलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण की त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. टेकड्या पर्वत दृष्टीआड होतील, त्या ढळतील परमेश्वर म्हणतो, परंतु माझी तुझवरची दया करुणा ढळणार नाही. पहा, रोमकरासपत्र 5 अध्याय 2 ते 5 वचन पण आपण खूप वेळा ऐकलेली आहेत. ते वचन काय सांगतात पहा. रोमकरासपत्र 5 अध्याय 2 ते 5 वचन काय म्हणतात पहा. ज्या कृपेत आपण आहोत त्याच्याद्वारे आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू. आपल्याला आशा पवित्र आत्म्याद्वारे आहे. याकरता देहिक, बौद्धिक, मनाच्या आशा काढून टाका. त्या आशा निराशा करतात. माझ्या जीवनात हे झालं नाही, माझ्यासाठी असं कुणी केलं नाही, हे देहिक आशा बंद करा आणि एखाद्याच्या जीवनात अडखळण बंद करा. देवाच्या पवित्र आत्म्याची आशा धरा, ती आशा मनोभंग करणार नाही. असे केवळ नाही तर संकटातही जयोत्सव करू, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा आहे. जेव्हा तुम्ही संकटात देवाचा जयोत्सव करता, त्याच्या नामाला धन्यवाद देता, तेव्हा तुम्हाला धीर मिळतो. आणि धीर काय करतो? धीराचा परिणाम कसास लागणे, कसास लागण्याचा परिणाम आशा. आशा मनोभंग करीत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याकरता संकट येतात तेव्हा जास्त धन्यवाद करा. देवाच्या नामाचा जास्त धन्यवाद करणारे बना. याकरता तुम्हाला धीर मिळावा, धीराने कसास मिळावं, आणि कसास लागण्याचा परिणाम आशा, आणि आशा मनोभंग करत नाही, कारण की देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या प्रीतीचा तुमच्या अंतःकरणात वर्षाव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता संकटात सुद्धा देवाच्या नामाचा धन्यवाद करणारे बना. आपले हात त्या जिवंत परमेश्वराकडे ख्रिस्ताच्या नामामध्ये उंचवा. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या सर्व परिस्थितीमध्ये देवाला. पहा, फर्स्ट तेसलीकारांस पहिले पत्र याचा 5 अध्याय 18 वचन सुद्धा आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. ऐकूया. फर्स्ट तेसली याचा 5 अध्याय 18 वचन.
सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. परमेश्वराची हीच इच्छा आहे की संकटात क्लेशात असताना माझी मेंढर, ख्रिस्ताची मेंढर मजवरचा विश्वास डळमळीत होऊ देणार नाही. त्या परिस्थितीत सुद्धा माझ्या नामाचा धन्यवाद करतील, उपकार स्तुती करतील. ही देवाची ख्रिस्तामध्ये तुमच्या ठाई इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. काय आपण तो धन्यवाद देत आहोत काय? का देवाच्या प्रीतीवर अविश्वास दाखवलेला आहे? देवाच्या दयेवर आपण अविश्वास दाखवलेला आहे? प्रार्थना करा, आराधना करा, धन्यवाद द्या, तुमची परिस्थिती बदलेल. विश्वास ठेवा. स्तोत्र 119 164, स्तोत्र 119 164 सुद्धा काय आत्मिक बोध देतं आज आपण पाहूया पुन्हा एकदा. स्तोत्र 119 164. तुझ्या रास्त निर्णयास्तव मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करीतो. देवाचे जे नियम आहेत, देवाची जी वचनं आहेत, देवाचं जे पवित्र शास्त्र आहे, याविषयी धन्यवाद देणारे, त्याचा विचार करणारे, त्याच्यात रममाण होणारे अशी बना. तुमच्या संकटाकडे पाहू नका. तुझ्या रास्त निर्णयास्तव मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो. देवाचं स्तवन, देवाचं वचनामध्ये रममाण होऊन करणारे बना. तुम्ही दिलेला धन्यवाद, तुम्ही केलेल्या प्रार्थना, तुमची परिस्थिती बदलेल. परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण की त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. परिस्थितीकडे पाहू नका. संकटात सुद्धा देवाच्या नामाचा धन्यवाद करा. स्तोत्र 34 याचं पहिलं वचन काय बोध करतं पहा. स्तोत्र 34वा अध्याय याचं पहिलं वचन, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, असं दाविदाचं स्तोत्र 34वा अध्याय पहिलं वचन सांगते की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, सर्व परिस्थितीत करेन. मी दुःखी आहे, आजारी आहे, क्लेशात आहे, संकटात आहे, पण मी देवाचा विश्वास सोडणार नाही. मी सर्व परिस्थितीत देवाच्या नामाचा धन्यवाद करील, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. आणि जेव्हा तुम्ही नेहमी सतत धन्यवाद करणारे बनता, ख्रिस्तासारखे, दानियेलासारखे, यहोशापाट त्यांच्यासारखे, यहोशवासारखे, यहोशाने यरीहोची तट जेव्हा जयस्तव केला, 6 वेळा प्रदक्षिणा घातली, 7 वेळा घातली आणि जोराने गजर केला, तेव्हा ते तट गळून पडले. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातले तट गळून पडावे म्हणून, तुमची परिस्थिती बदलावी म्हणून, संकटात असताना सुद्धा देवाच्या नामाचा धन्यवाद करणारे बना. ख्रिस्ताच्या नावाने आपले हात उंचवा, तुमची परिस्थिती परमेश्वर बदलेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण की त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया न संपणारी आहे. त्याच्या नामाने आपले हात उंचवणारे बना. सर्व परिस्थितीत देवाच्या नामाचा धन्यवाद करा. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आणि जिथून पुढे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. येणाऱ्या वचनाद्वारे शेवटचा आशीर्वाद घेऊया आणि आजची सभेगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, होय प्रभू, सुंदरशा वचना करता ख्रिस्त तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. हिवाळे कुटुंब, आमचे शेजारचे, आमच्या घरातले, ऑनलाईन मंगल ताई ज्या पाहत आहेत, पवार ताई ज्या पाहत आहेत, जे जे पाहतील अशा सर्वांनी आज समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनातले सर्व अंधकाराची परिस्थिती काढून टाक, देहिकपण काढून टाक आणि पवित्र आत्म्यामध्ये आत्मिक जीवन प्रत्येकाला तू शिकव. जसा ख्रिस्ता वधस्तंभावर असताना सुद्धा तू पित्याच्या आज्ञापालनात होता, त्या आज्ञापालन तो धन्यवाद आमच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल परमेश्वरा. आम्ही नेहमी तुझ्या नामाने हात उंचवणारे ख्रिस्तामध्ये असं तू आम्हास बनव. आणि आम्हाला ठाऊक आहे, जेव्हा जेव्हा आम्ही धन्यवाद करू तेव्हा तू आमच्या प्रार्थनेची उत्तर देशील आणि सर्व परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदलशील.
आमचा विश्वास आहे. आज जे प्रार्थना करतात अंतःकरणातून त्यांची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदल परमेश्वर. त्यांची सर्व अंधकाराची बंधनं ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक. त्यांच्यातले सर्व तट, सैतानाची दुष्ट कल्पना ख्रिस्तामध्ये या क्षणी निखळून पडू दे. जे आज दुःखामध्ये आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घाल. जे क्लेशामध्ये आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घाल. जे भुकेले ताणलेल्या मुखास अन्न पाणी दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. सर्व पास्टर सेवकांनाही पवित्र आत्म्याच्या ज्ञानामध्ये उत्सुकतेमध्ये घाल आणि त्याच्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश अंधकारात बसलेल्या लोकांवर प्रकाशमान कर. देशामध्ये शांती राहावी. गरीब लोकांच्या हाताला काम राहावं असं तू कर. त्यांच्या जीवनात तू बरकत दे, आशीर्वाद दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, लहान लेकरांचा सांभाळ कर. त्यांना आरोग्य दे, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व बिछाण्याला खिळलेल्या व्यक्तींकरता प्रार्थना करतो. अनेक आजारांनी ते त्रासात असतील, त्यांचे क्लेश यातना ख्रिस्ताच्या खालेल्या पटक्यामध्ये त्यांना आरोग्य देण्यात यावं, ते क्लेश काढण्यात यावं असं तू कर. जे आज अंधकाराच्या बंधनात आहे त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. जे आज ख्रिस्ताच्या नावापासून दूर आहेत त्यांना एक ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आण. होय प्रभू, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस आणि त्या पूर्ण केलेला आहेस. त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता ऐकते त्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा मुमजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढचा संदेश येऊपर्यंत आनंदात राहा, सुखात राहा, धन्यवाद देत राहा. सर्व परिस्थितीत देवाला तुम्ही दिलेला देवाला धन्यवाद. तुमची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदलो. आमेन. प्रेज द लॉर्ड.